श्रीमंत असलो तरी श्रीमंताचं दुखणं लोकांना कळत नाही. त्यांच्या गाड्या दिसतात, बॉडीच्या आतलं दुःख दिसत नाही, त्यांच्या वेदना दिसत नाही. आपली कल्पना आहे, बाहेरून पाहतो आपण. पुन्हा सांगतो तुम्हाला, आपले बूट जे असतात ना ते चमकदार असतात, वजनी असतात, बाहेरून चांगले दिसतात, आतून चावतात. त्याला संसार म्हणतात. नाही, आपलं घर सजलेलं आहे, शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, शोकेस आहे, भरपूर सामान आहेत, बाहेरून चांगलं दिसतं, आतून तो बूट चावत असतो आणि बाहेरून हसावं लागतं. याला संसार. तुमचे आमचे जे ग्रंथ असतात, कथा कादंबरी लेख असतात, हे दुःखानं भरलेले असतात. कोणताही पिक्चर, कोणतंही नाटक बिना दुःखाचं चालू शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे ना त्याला वीर म्हणतात. संघर्ष आहे तो वीर आहे. सामान्य माणसाची काय कथा असते? सकाळी उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, बायको शिव्या देते, कामावर जातो, आलो, उशिरा का आला, काय काही भाग्यवान लवकर येतात, लवकर का आला, घेतल्यावरून वाद होतो, न घेतल्यावरूनही वाद होतो. याच्यावर पिक्चर तयार नाही होत, याच्यावर नाटक तयार नाही होत. पण कोणत्याही श्रीमंताच्या जीवनावर मालिका तयार नाही होत, पिक्चर तयार नाही होत. ज्यांनी संघर्ष पदोपदी केलाय त्याच्या जीवनात आकर्षण आहे, त्याचं जीवन आदर्श आहे, त्याचं जीवन श्रवणीय आहे. भगवान कृष्णाचं जीवन तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, कुठलाही क्षण बिना संघर्षाचा नाही. आणि भगवान कृष्णाची एक विशेषता आहे, त्यांनी मागणी केली नाही पण कर्म केलेलं आहे. किती मराठी समजते देव जाणे तुम्हाला. संसारातल्या पदार्थाची कृष्णानं मागणी केलेली नाही पण कर्म केलेले आहेत. आपण कर्म करत नाही पण मागणी कायम असते. आणि मागणी रेल्वेच्या डब्याप्रमाणे, एक झाली की एक, एक झाली की एक, एक इच्छा नाही आपली, एक झाली की एक. आपल्याला कळतच नाही की इच्छा किती आहेत, किती जन्माला येतात. कृष्णाची मागणीच नाही. आपण होऊन कृष्णानं एकही लग्न केलेलं नाही. कृष्णाने कोणाला मागणी घातलेली नाही, कृष्णाला सगळ्यांनी मागणी घातलेली. कळतंय तुम्हाला? दुःख सारखंच आहे, दुःखात फरक नाही कृष्णाच्या. दुःख दुर्लक्षित करतात त्याला कृष्ण म्हणतात. बालपणीचा मित्र सुदामा जेव्हा भेटायला आला, कथा सगळ्यांनी ऐकलेली, माझे थोडेसे वेगळे असतात जरा. दोघही जेवायला बसले. आता ती राजा जेवायला बसणं आणि सुदामा बसणं, जितकं सुदामाला कथाकार लोक गरीब सांगतात ना, तितका सुदामा गरीब नव्हता. जो कृष्णाबरोबर शिकलेला आहे, कुठेतरी अध्यापक म्हणून लागला असेल का नाही? बोला ना. आणि आज शिक्षक लोक एवढे गरीब आहेत का? पण ते कथा करायला सहन नाही होत जर श्रीमंत दाखवला तर, म्हणून त्याला इतकं गरीब करतात, कपड्यासहित गरीब करतात. असं नाही आहे सुदामा. अरे सांदीपनी ऋषीच्या आश्रमात शिकलेला ब्राह्मण पुत्र आहे आणि द्वारकेच्या राज्यामध्ये पोरबंदर येतं. किती अंतर आहे बघा तुम्ही. पोरबंदरचं, सुदाम नगरीचं आणि द्वारकेचं किती अंतर आहे. आणि तो गरीब राहतो, हे टेस्ट म्हणून ठीक आहे. याला पिक्चरच्या भाषेमध्ये इमोशनल टच म्हणतात. घटना छोटी असते पण ते लोकांच्या हृदयावर प्रभावित करण्यासाठी जास्तीत जास्त काय करते. आणि आमच्यासारख्याच्या समस्या होतात त्या. रावणाला 10 तोंड दाखवतात. कीर्तन झाल्यावर विचारलं, महाराज तो एका अंगावर कसं काय झोपत असेल? तोंड कुणाची, कोणाच्या तोंडातून प्रश्न आणि टेन्शन कुणाला.
मी म्हणलं त्यांनी खड्डा खोदला होता, 5 लोक त्यात टाकून झोपत होता. ही प्रश्नाला काही अर्थ का काय? बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं काय न मिळालं काय, जीवनात काय बदल होणार आहे? जो खानदानी मूर्ख आहे तो मूर्खच राहतो, अजून एखादा मूर्खाचा प्रश्न निघेल, एका प्रश्नाचं उत्तर त्या दुसऱ्याचं निघेल. स्वामीजीकडे मी बसलो होतो, स्वामीजीकडे एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगितलं सगळं जड पदार्थ आहेत, मग दगड जड आहेत का? स्वामीजी म्हणलं हा. म्हणजे भाकर जड आहे का? ते म्हणजे हा. मग दगडाच्या ऐवजी भाकर का खात नाहीत? तुम खाओ. स्वामीजी काय म्हणले, तुम खाओ, आपको किसने मना किया? नाही पण लोक नाही काय खात, लोक शहाणी. दोन्ही जड असले तरी गरज कोणाची आहे याची त्यांना ज्ञान आहे. शरीर कोणतंही असलं, पंचमहाभूताचंच असलं तरी एका शरीराला मान आहे, त्याच्याकडे धन आहे, एका शरीराला सुरक्षा आहे, तो सत्ताधारी आहेत. शरीर सगळ्यांचे पंचमहाभूताचे आहेत, अधिकार परत्वे वेगळे वेगळे असतात. काही पूजनीय असतात, काही वंदनीय असतात, काही निंदनीय असतात. मग आपण असं नाही म्हणायचं की पंचमहाभूताचं आहे, मग कसं होईल? मग आपली कल्पना असते. ते इतका गरीब नव्हता सुदामा, पण मित्राला भेटायच्यासाठी आलेला होता. आणि मग ते दोघंच शेजारी जेवायला बसले. दुःख सांगतोय संसारातलं बरं का, कृष्णाचं. याचं पुन्हा वाटायचं की मी सुदामाची कथा सांगतोय. आपला हरिपाठ हे तर विसरू नका कमीत कमी. आणि आज 5 दिवस झाले, माझ्या माहितीप्रमाणे 6 दिवस झाले असतील, तुम्हाला मी अजून हरिपाठ शब्दाचा अर्थच सांगितलेला नाही. हे लक्षात आहे तुमच्या? म्हणजे किती कमकुवत ऐकणे हे पण लक्षात यायला पाहिजेत. हरिपाठाचे सिद्धांत पाहतोय, अजून हरिपाठ शब्दाचा अर्थ माहीत नाही तुम्हाला नीट, नेमका अर्थ काय त्याचा. बघू आपण, जसा वेळ मिळेल तसं, टेन्शन घेऊ नका. तिथे राजवैभवात जेवणारे भगवान श्रीकृष्ण, मोठं सोन्याचं ताट पाट वगैरे असं ते पलंग लावलेला बसलेले, सगळे पदार्थ वाढलेले. उपाशी होता प्रवास करून आलेला सुदामा. देवा करायचं का सुरू? ते म्हणो सुरू. 4-5 घास खाल्ले सुदामाने, कृष्णाचं जेवणच सुरू नाही. पुन्हा बघितलं, देवा तुझं अजून सुरूच झालं नाही. ते म्हणे हाच तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आहे. म्हणे का? तू सुरू करू शकतोस तुझ्या समोर आल्या आल्या, मला सुरू करता येत नाही. का? समोर बघ 4-5 जणी उभ्या आहेत जेवण वाढत असताना, आणि प्रत्येकाने आपापले पदार्थ ताटात टाकलेले आहेत, आणि ते हे पाहतात अगोदर कुणाचा पदार्थ भगवान कृष्ण उचलतात. ही माझी टेन्शन आहे. समोर 4 वाघिणी उभे आहेत आणि त्यांना काय वाटतंय, कुणाचा पदार्थ अगोदर हात लावतात, आणि मला कुणालाच नाराज करायचं नाही म्हणून मी शांत आहे. म्हणून मी जरी राजा असलो, श्रीमंत असलो, तरी श्रीमंताचं दुखणं लोकांना कळत नाही. त्यांच्या गाड्या दिसतात, बॉडीच्या आतलं दुःख दिसत नाही, त्यांच्या वेदना दिसत नाही. आपली कल्पना आहे, बाहेरून पाहतो आपण. पुन्हा सांगतो तुम्हाला, आपले बूट जे असतात ना ते चमकदार असतात, वजनी असतात, बाहेरून चांगले दिसतात, आतून चावतात. त्याला संसार म्हणतात. नाही, आपलं घर सजलेलं आहे, शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, शोकेस आहे, भरपूर सामान आहेत, बाहेरून चांगलं दिसतं, आतून तो बूट चावत असतो आणि बाहेरून हसावं लागतं. याला संसार म्हणतात. हे सर्वसाधारण माणसाचं जीवन आहे. श्रीमंताचं, आनंदी लोकांचं वेगळं आहे. श्रीमंताचे कपडे किती रुपयाचे असतात याचा तुम्ही अंदाज सुद्धा करू शकत नाही. सामान्य माणसाचा वर्षाचा पगार आणि त्याचे बूट सारख्याच किमतीचे असतात. श्रीमंत असतो, ते दिसत नाहीत बूट, पण आतून पायाला समाधान देतात, चावत नाही. ते कळतंय तुम्हाला? चावत आतून, बुटाकडे नका जाऊ, आतून.
आतून संत आतून आनंदी आहेत, आतून प्रसन्न आहेत, बाहेरून साधे वाटतात. वारकरी दिसायला साधा वाटतो, आतून खुललेला असतो, उमललेला असतो, प्रतिभावान असतो, आनंद देणारा असतो. हे साधूची संतांची विशेषता आहे. म्हणून तुम्ही आम्ही ज्यावेळेस संसारामध्ये आपलं अस्तित्व ठेवतो, आपल्याला बाहेरून बरं वाटतं. सोन्याचं ताट आहे, वाढणाऱ्या ऐश्वर्य संपन्न रुक्मिणीसारख्या सत्यभामेसारख्या आहेत, पण हे कृष्णाचं पण दुःख आहे, हे विसरता कामा नये. वारकरी आहेत, शेजारी बसलेला आले की लाभ बरकत सुरू त्याचं, कोणी नाराज होत नाही, काही नाही. किती आपल्याला कल्पना नाही या गोष्टी. म्हणजे सभ्यता सांभाळता सांभाळता मोठ्या लोकांना नाकी नऊ येतात. प्रोटोकॉल म्हणतात, अमुक आला का नाही, तमुक आला का नाही, व्यवस्थित केलं का नाही. पदावर असल्यानंतर प्रोटोकॉलला जास्त महत्त्व आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा, प्रोटोकॉल म्हणजे आनंद नाही, सभ्यता म्हणजे आनंद नाही, नीट वागणं म्हणजे आनंद नाही. तुमचं अस्तित्व खुलवणं म्हणजे परमार्थ करणे, त्याचा आनंद आहे. एखादा गरीब माणूस आहे माझ्या पाहण्यात, प्रसन्न असतो, कमी पैसा आहेत, घर लहान आहेत आणि मन उदार आहे, पंक्ती द्यायला तयार असतात. श्रीमंत लोक देत काहीच नाहीत, प्रश्न विचारतात, पुण्य होतं का याने, देव भेटतो का याने. हे जे फरक आहेत ना बुद्धीचे, हे बुद्धीचे फरक नाही, स्वभावाचे फरक आहे. भाव म्हणजे तुमच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत. आणि तुमचं अस्तित्व आत आहेत आणि बाहेरच्या अस्तित्वाबरोबर तुमचं अस्तित्व स्पर्धा करतं. म्हणून नाव पण आहे बरं का, स्पर्धा परीक्षा. कलेक्टरच्या जागा निघालेल्या आहेत, भारतातले सगळे लोक परीक्षा देतात, त्या परीक्षेला मराठीत स्पर्धा परीक्षा म्हणतात. 6-6 लाख लोक प्रिलिमला बसतात, 2-3 हजार पास होतात, 2-4 हजारामधून पुन्हा काही सिलेक्ट होतात आणि 20-25 जागा असतात. स्पर्धा, त्या पदापर्यंत जाण्यासाठी स्पर्धा, स्पर्धा परीक्षा. परमार्थामध्ये आत्म्याला ओळखण्याची स्पर्धा नाही आहे, अस्तित्व आहे, तिथं पोहोचायचं आहे आपल्याला. आत्मा आपलं अस्तित्व आहे, आपला भाव आहे. हरिपाठाच्या भाषेत सांगतो तुम्हाला, पाविजे उत्तम कोणतं स्थान आहे ते, निज. निज म्हणजे स्वतःचं, निज म्हणजे काय, आत्मा. निजस्थान, आत्म्याचं ठिकाण, अधिष्ठान, निजस्थान. उत्तम पाविजे. काय असे गोड शब्द आहेत ना, आपण असे खूप हरिपाठाकडे लक्ष देत नाहीत. लक्ष देत नाही म्हणलं तर लक्षातही येत नाही, लक्षही देत नाहीत. आपल्या डोक्यामध्ये एकच ठेका असतो, तो पूर्ण झाला पाहिजे. कोण? हरिपाठ. आपण पूर्ण नाही व्हायचं, तो पूर्ण झाला की आपल्याला समाधान. हरिपाठ झाला, हरिपाठ पूर्ण. हरिपाठ सांगतो तुम्ही पूर्ण व्हा. पूर्णम अदः पूर्णम इदम. मानवी जीवन पूर्ण, ही खूप गोड विषय हा. म्हणून काल जो मी तुम्हाला विषय सांगितला, भाव असेल तर कळेल, कळणं म्हणजे ज्ञान. भाव असेल तर भक्ती होईल, प्रेम. म्हणून हे 2 रस्ते परमार्थामध्ये आतल्या जीवनामध्ये आहेत. एक प्रेमाचा रस्ता आहे आणि एक ज्ञानाचा रस्ता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये दोन्ही रस्ते आहेत. भगवान श्री ज्ञानोबांच्या बाबतीत तर काय बोलायचं. जो भक्त आहे, जो भक्त आहे तो आनंदी आहे, जीवनमुक्तीचा आनंद घेतो आणि मोक्षाचा आनंद ज्ञानी घेतो. या दोघाच्या मुळाशी भाव पाहिजे. मी जाणून बुजून थोडंसं वेळ करतोय, भाव तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. नाही तर विनाकारण भाव खाऊ नका की आम्ही हरिपाठ ऐकला. भाव म्हणजे काय, रोज आपण ह्या गोष्टी वापरतो. 4 बाया एकत्रित बसल्या, एकमेकाच्या स्वभावाची जी चर्चा करतात ना,
ते त्या बाईचं अस्तित्व आहे. ती बुद्धिमान आहे पण तिचा स्वभाव चांगला नाही. आलं का लक्षात? ती बुद्धिमान आहे, हे बाहेरचं वैभव आहे, पण तिचा स्वभाव चांगला नाही. याच्यावर परमात्मा प्रसन्न असतो. तुम्ही बुद्धिमान आहात, एक्स्ट्रा गुणधर्म आहेत. तुम्ही श्रीमंत आहात, बाह्य संपत्ती आहेत. तुम्ही कोण आहात? चिकू आहात. हे तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही कोण आहात? उदार आहात. हे तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही कोण आहात? वैराग्यवान आहात. हे अस्तित्व आहे. वैराग्यवान दाखवणं हा स्वभाव आहे. कळतंय तुम्हाला? वैराग्यवान, जो खरा वैराग्यवान आहे तो वैराग्य दाखवतच नाही, तो स्वभाव आहे. दाखवणं शब्दाचा अर्थ आहे प्रदर्शन. मागे एकदा बोललो होतो, आपल्या लक्षात असेल, संसार म्हणजे प्रदर्शन. प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवावीच लागेल. सोनं घेतलं, बंद करून ठेवलं, मजा नाही येत. भले गंठन एखाद्याने तोडून न्यावं आपल्या गळ्यातून, पण ते घालणारच. प्रदर्शन, साडी असेल, कपडे असतील, घर असेल, डेकोरेशन असेल, प्रदर्शन. आणि त्याच्या विरोधामध्ये परमार्थात आत्मदर्शन आहे. तो परमार्थ आहे. विरोधामध्ये दर्शन आणि प्रदर्शन. आणि ज्ञानोबांचा शब्द पहा, दर्शनी समाधान आथी जैसे. समाधान शब्द आले की हरिपाठात पोचा. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. आणि माऊलीचं समाधान हे देवाला समाधान देणारं समाधान आहे. समाधान सुद्धा माऊलीकडे आल्यानंतर समाधानी होतं. याला म्हणतात स्वभाव. भाव, भाव शब्दाचा अर्थ आहे भू भवती धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे अस्तित्व. भाव शब्दाचा अर्थ काय? आता या ठिकाणी गाडगं नाहीये, मग भाव आहे का अभाव आहे? बोला ना. अभाव आहे. अभाव म्हणजे गाडगं नाही. तुमच्यामध्ये ज्ञान नाही. काय आहे? प्रेम नाही. अभाव आहे. घाबरू नका. पैसा आहे, पैशाचा भाव आहे, तुमच्याशी काही संबंध नाही. तुमच्या जवळ, शब्द मराठी खूप गोड आहे बरं. तुम्ही धनवान नाही, तुमच्या जवळ पैसा आहे. लक्षात येते? तुमच्या जवळ म्हणजे तुम्ही वेगळे आहात, पैसा वेगळा आहे. जड जायला ऐकायला, पण जड पण शिका जरा. जड ऐकून जडत्व निघून जाईल. आणि नाही कळत. ज्ञान आहे, मनुष्य स्वभाव चांगला नाही. माझ्या माहितीप्रमाणे जेवढे ज्ञानी आहेत ना, फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पहा. असं वाटतं पृथ्वीवर यांच्या अतिरिक्त ज्ञानीच नाहीत, इतका आविर्भाव असतो. ज्ञानोबारायांनी ह्या गोष्टीला वर्ज्य केलेले. बरं, ज्ञान स्वतःसाठी आहे, आपल्या अस्तित्वासाठी आहे, अस्तित्वासाठी. आणि संपूर्ण जे म्हणे शब्द आलेले आहेत ना, ज्ञानदेव म्हणे, हरिहा वैकुंठ वगैरे, हे ज्ञानोबारायांनी आपले अनुभव सांगितले आहेत, आपले भाव सांगितलेले आहेत. ज्ञानदेव म्हणे, कुठेही तुम्ही वाचा, कुठेही वाचा, ज्ञानदेवा ध्यानी. तुमच्या नाही, तुम्ही हरिपाठ करता, तुमच्या ध्यानात सुद्धा नाही की ज्ञानोबाराच्या ध्यानात काय आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. जर थोडासा मोठा प्रकार आहे हा ध्यानाचा. त्याच्यापेक्षा उलट सांगतो, तुम्ही सगळेजण भगवंताचं नामचिंतन करतात म्हणून प्रवचनाला आलात, सगळे सात्विक आहेत, मान्य आहेत. पण ज्ञानोबा म्हणतात, भजन करायचं असेल, देवाचं नाव घ्यायचं असेल तर नामपाठ मौन. कधी जमलंच नाही तुम्हाला आयुष्यात, कधीच जमलं नाही. काय सांगितलेत? मौन प्रपंचाचे आणि मग नामपाठ. आपण भजनाला आल्यानंतर प्रपंचाविषयी बोलतो. घरी काय चाललंय, पोरग कितवीला गेलं, बरं आहे ना सगळं, नवरा छान आहे ना. पुरुष असेल तर विचारतात, अजून कुठं काही त्रास नाही ना.
अर्थ लक्षात ठेवा काय बोललो. स्वभाव. भजन बाहेरचा विषय झालेला आहे. ज्ञानोबारायचं जर ओवी सांगितलं तुम्हाला फार वाईट वाटेल. किंबहुना ऐसे भजन जे संसाराचे साधन. याच्यापेक्षा काय चापट मारावी ज्ञानोबारायांनी. किंबहुना ऐसे भजन, प्रपंचाविषयी बोलणं, बोलत असताना परमार्थ. ऐसे भजन संसाराचेच साधन, परमार्थ नाहीच. मग भजन करायचं असेल तर नाम पाठ हा पहिला टप्पा. मौन प्रपंचाचे म्हणलं आम्हाला जमत नाही. तुकोबारायचा अनुभव सांगतो. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय कसे वागतात ना, माऊली सांगतात आणि तुकोबाराय वागून दाखवतात. आता मजपासी नका वदो प्रपंचे विषयी. नका वदो मौन प्रपंचाचे. बरं महाराज, माऊली तुम्ही सांगता प्रपंचाचे मौन, तुमचं काय? माऊली म्हणतात मी पण मौन आहे. ज्ञानदेवा मौन अंतरी जपमाळ. देखावा नाही जपमाळेचे. अंतरी मौन जपमाळ आणि अंतरी कोण आहेत? धरोणी श्रीहरी. सदा जपे. सदा एक एक शब्द अगदी हरिपाठ आहे ना, कोणी समजून सांगण्याची गरज नाही. फक्त सावकाश असण्याची गरज आहे. सावकाश म्हणजे स्लो नाही बरं का. अवकाश हरिपाठाला देण्याकरता तुमच्या जीवनामध्ये अवकाश पाहिजे, म्हणजे वेळ पाहिजे. त्याला सावकाश म्हणतात. संपण्याची घाई नाही. प्रत्येक शब्द त्या शब्दाबरोबर मित्रता करा. त्याला विचारा नेमकं तू काय म्हणतो, जरा समजून सांग. ज्ञानदेवा हे मी म्हणून सांगितलं तुम्हाला. माऊली अनुभव सांगतात. हरिपाठ महत्वाचा अनुभव. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. आता जेवढे नामस्मरण करणारे भारतातले बरं का, केवळ आपले महाराष्ट्रातले नाही, सगळे कधीही नाम जपाला शस्त्र मानलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात माझे हरिनाम आहेत ना, हरिनामाचे शस्त्र. तुमच्यावर लक्षच नाही येते. तुम्ही योद्धा आहात आणि योद्धा शस्त्र घेत असतो. ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र. तुम्हाला कधी हा ठीक आहे विठ्ठलाचं नाव आहे, भजन करतो, अरे ते शस्त्र आहेत, ऑपरेशन करणार आहेत. आणि ते शस्त्र एवढे भयंकर आहेत. यमे कुळगोत्र वर्जिले. मग एवढी ताकद आहे, मग व्यवहारात काय वापरत नाहीत. अरे ज्या हरिनामाच्या नामानं यम कुळगोत्र वर्ज करतं, ती ताकद गरिबासाठी वापरणं हे फार तोकडेपणा झाला, संकोचितपणा झाला. हिंद केसरी आहे आणि वाड्या तोड्याने कुस्ती करतो. कुणाचा अपमान आहे? बोला ना. आपण म्हणतो ना हत्ती चाललेला आहे, आता कुत्रं भुंकणारच. जर नाही भुकलं ना, हत्तीचा अपमान आहे. जर संताची निंदा नाही केली, संताचा अपमान आहे. चर्चा व्हायलाच पाहिजे. अरे तो ज्ञानी आहे, ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत ज्ञानोबाराय, त्याच्याविषयी चर्चा व्हायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरीवर चर्चा करत नाहीत, ज्ञानोबारायवर चर्चा करतात. ते संन्यासी होते का, त्यांनी काय केलं? अरे ग्रंथ वाच. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य, महाराष्ट्र सगळ्यांचे ग्रंथ वाचतो जे विषयाचे आहेत. ज्ञानाचे ग्रंथ वाचत असताना ज्ञानोबाराय कोण आहे ते पाहतो. हे मूर्खपणा आहे हा. तुम्ही ग्रंथ वाचता, तुम्ही एखाद्या वैद्याकडे गेला, डॉक्टरकडे गेला, त्याला विचारता का तुझी जात कोणती, तुझा जन्म कुठं झाला, तुझ्या वडिलांनी किती लग्न केले, विचारता तुम्ही? ज्ञानोबारायांच्या बाबतीत हे दुर्भाग्य का? कोण आहेत ज्ञानोबाराय? अरे तुला काय घेणे? ज्ञानेश्वरी वाच, ती उद्धार करणारी आहे. आणि 700 वर्षापूर्वीचा शोध लागणार नाही. नाही कळालं? 700 वर्षापूर्वीचा
शोध लागणार नाही. तुझ्या घराचा शोध लागत नाही. काय होतंय घरात, लक्षात येत आहे? आपल्या घरातलं आचरण आपल्या लक्षात येत नाही. आपण माऊलीचं, माऊलींच्या वडिलांचं, त्यांच्या घराण्याचं पाहतो. आपण एवढे बुद्धिमान आहेत. आपण आपल्यासाठी ज्ञानोबाने ग्रंथ लिहिले ते बघा. दुकान आहे, दुकानदार कुठलं हे बघू नका, बघत पण नाहीत बरं का. पण संतांच्या बाबतीमध्ये सगळे नेमका कोण आहेत, कुठल्या जातीचा आहेत, कुठं शिकलेला आहेत, आणि बरं एवढं सगळं उत्तर मिळाले. मग असे एखादा बुद्धिमान 2-4 प्रवचन करत असेल, संपला विषय. माणसाचा स्वभाव म्हणून मौन प्रपंचाचे कोणत्याही माणसाचं ज्ञान पहा, तो कोणी पाहू नका. खूप सुंदर प्रसंग आहे, अनेक वेळा सांगितलेले आहेत, पण ते पुन्हा पुन्हा सिद्धांतासाठी सांगावे लागतात. दृष्टांत. हनुमंतराय ज्यावेळेस अशोक वाटिकेमध्ये जातात, हनुमंतरायचं चरित्र आहे ना फार वेगळे आहेत. ज्ञानीनाम अग्रगण्यम. कोणतीही गोष्ट करत असताना ती ज्ञानपूर्वक, विचारपूर्वक असते बरं. कोणतीही गोष्ट करो. रामायणामध्ये वर्णन आले जेवढे मेलेले राक्षस होते, हनुमंत पाय धरायचे, अंगत पाय धरायचे आणि रामाकडे फेकायचे. मेलेले राक्षस पाय धरायचे आणि रामाकडे फेकायचे. बाकीच्या माकडांनी विचारलंय, तुम्ही संत आहात, हे उपद्व्याप करू नका, चांगलं नाही वाटत, ते रामाकडे कशाला फेकतात? म्हणे आयुष्यभर गेले नाहीत, मेल्यानंतर तरी रामाकडे. साधूचं काम हेच आहे, उजळा वया आलो वाटा, किंवा भगवंताकडे पाठवणं हे संताचं काम आहे. दुसरं काहीच काम नाही. पाठवतोय आम्ही संताकडे. जिवंतपणे गेले नाही, मेल्यानंतर का होईना रामाची प्राप्ती व्हावी. एक माकड आधुनिक शिकलेलं होतं, त्याने वेगळं देवाकडे पाठवतात, मग त्या राक्षसाचे पाय का धरता? काय आहे, आतापर्यंत ते जात नव्हते, पण आता ते देवाकडे जात आहेत. जे देवाकडे जातात ना, त्यांचे पाय धरावेत, त्यांना आडवं येऊ नये. रामायण कठीण. हनुमंताच्या क्रिया आहेत त्या, काही साध्या क्रिया नाहीत. हनुमंताला असं वाटलं, जर मी सहज सीतेपुढे प्रगट झालो तर सीतेला संशय येईल की रावणानंच दुसरं रूप घेतलं का काय. म्हणून ज्या झाडाखाली सीता होती त्या झाडावर रामचंद्र प्रभूचं बालपण सांगायला सुरुवात केली. कथा किती पवित्र असते. सीतेचं सुद्धा मन बदलतं, आणि लंकेमध्ये सुद्धा रामप्रभूचं कथा ऐकल्यानंतर सीतेच्या मनाला गारवा वाटतो. हे ज्ञानोबा सांगतात कथेचं महत्त्व काय आहे. कथा सरिता आहे, तापलेल्या लोकांना गार करणारी, थंड करणारी, दिलासा देणारी आहे. आणि मग तिला असं वाटतं की वा एवढी मोठी सुंदर कथा रामाची सांगतायत, जो सांगत असेल त्यांनी माझ्या पुढं यावं. तिने सीतेने आव्हान केल्यानंतर रामकथेचा वक्ता, शब्द लक्षात ठेवा, रामकथेचा वक्ता हनुमंतराय पुढं येतात. पुढं आल्याबरोबर ते माकड दिसतं आणि सीता तोंड फिरवते, समोर तोंड असतं, तोंड फिरवते. हनुमंतराय म्हणतात, माते खूप चांगलं केलंस, रामकथा सुंदर आहेत. रामकथा सांगणारा एखादा माकड सुद्धा असू शकतो, त्याच्याकडे कुणी पाहू नयेत, कथेकडे पाहावं. ज्ञान कोण सांगते त्याची जात पाहू नये, त्याचा धर्म पाहू नये. ज्ञान काय आहे ते पाहावं, वक्त्याकडे पाहू नयेत, फसाल तुम्ही. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितली, हरिपाठ सांगितला, इकडे पहा. ते कोण आहेत, काय कळणार आहे तुम्हाला? काय तुम्ही किती संशोधन करू शकता? मी काल सांगितलं तुम्हाला, 3 मुलाचा बाप असणारा DNA तपासल्यावर त्याचे पोरं नाहीत असं विज्ञान सिद्ध करतं. आता तुम्ही 700 वर्षापूर्वी चालला, मग गरज काय या गोष्टीची?
आणि जाता जाता एक पॉइंट सांगून जातो तुम्हाला, सिद्धांत सांगून जातो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुमच्या मनात ज्ञान स्थिर होऊ नये म्हणून विवाद टाकणारी लोक आहेत. कळतंय तुम्हाला? तुमचं मन ज्ञानेश्वरीकडे जाऊ नये, गाथ्याकडे जाऊ नये म्हणून ही लोक वाद उभा करतात. आजचं जर आपण युग पाहिलं ना, आपणच प्रश्न निर्माण करायचे, आपणच भांडण सुरू करायचं आणि आपणच न्यायाधीश व्हायचं, अशा युगामध्ये आपण आहेत. आणि ज्या प्रश्नाचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही, कळतं का? कुणी दुसरं लग्न केलं, कुणी तिसरं लग्न केलं, नामपाठ मौन केलं असेल, त्याची इच्छा, त्याच्याकडे ताकद असेल, अर्थ असेल, नाही आपल्या डोक्यात चरवण, आपल्या डोक्यात सतत एक गोष्ट, काय अरे काय याच्याने कल्याण. बरं कळालं तुम्हाला सत्य, काय करणार तुम्ही? लक्षात येते तुम्हाला? साधूचं ज्ञान पहा, साधूचा इतिहास पाहू नका, साधूचं कुळ पाहू नका. आपल्यामध्ये म्हणी द्या, ऋषीचं मूळ आणि साधूचं कुळ पाहू नये, ज्ञान पाहावं. तुम्हाला गरज कशाची आहे? ज्ञानाची, इतिहासाची गरज नाहीये. म्हणून वाद उभा करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि त्या ज्ञानोबराकडे लक्ष जाऊ नये म्हणून प्रश्न जिवंत ठेवतात. आणि या प्रश्नाला तुम्ही भुलू नये म्हणून शब्द आहेत, मौन